चला तर इंग्रजी बोलायला शिकूया. कसं बोलायला शिकायचं खूप सोपं आहे. मी आता तुमचं टेन्सेसचे पूर्ण सिरीजच कंप्लीट करते इंग्लिश ग्रामरची. कारण तुमच्या सगळ्या मुलांनी खूप कमेंट्स करून सांगितले की टीचर इंग्लिश ग्रामर तुम्ही व्यवस्थितपणे घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही? नाही पाहिलाय का? तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. खूप सोपं आहे. आता सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ कसा वापरायचा, त्याचे काय नियम असतात आणि त्याचं स्ट्रक्चर काय असतं. स्ट्रक्चर म्हणजे काय? थांबा. स्ट्रक्चर म्हणजे एखाद्या घराची बांधणी करताना आपण कसं पाया आणि रचतो आणि मग त्याच्यामध्ये विटा बांधतो की नाही, तर ते पाया जो असतो ना किंवा पिलर जे असतात ना ते म्हणजे स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त शब्द टाकायचे, वर्ब टाकायचं, सब्जेक्ट टाकायचा, ऑब्जेक्ट टाकायचं, तुमचं वाक्य तयार होईल. इतकं सोपं आहे सगळं. तर आता आपण वेळ न घालवता सुरुवात करूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकायला. बर, हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करते सपना टीचर, पुणे जिल्हा, तळेगाव, दाभाडे. तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. आणि आता आपण बघतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर याचे रूल काय माहिती का? याचा रूल खूप सोपा आहे. हा कधी वापरायचा आहे? जेव्हा इट्स यूज टू डिस्क्राईब ऍक्शन्स हॅपनिंग राईट नाऊ अराउंड द प्रेझेंट मोमेंट. आता या क्षणाला तुम्ही जे काम करताय ना ते सगळं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येणार आहे. जे आत्ता करताय, तर तुम्ही मला बघताय ना, तुम्ही असं म्हणताय की आय एम वॉचिंग मोबाईल, तर तुम्ही हे आत्ता करताय. ते कंटिन्युअस टेन्स मधली कृती किंवा मी आता तुम्हाला शिकवते, आय एम टीचिंग, तर ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधली कृती आहे. यालाच मराठीत आपण म्हणणार की आत्ताच्या क्षणी जे काही चालू आहे ते सगळं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. मग याला आणखीन सोपं करण्यासाठी मी काय केलंय, 50 वाक्य तुम्हाला दिली. पण त्या अगोदर तुमच्या एक लक्षात यायला हवं की हे स्ट्रक्चर आहे. आता स्ट्रक्चर मध्ये वाक्याचे कसे होकारार्थी वाक्य असतं की मी खूप आनंदी आहे किंवा मला नाही वाटत आहे छान, तर नाही आपण जे बोलतो ना नकारार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य, हे सगळी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कशी लिहायची ते बघा. तर इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, सब्जेक्ट, एमिजार, वर्ब, आयएनजी, ऑब्जेक्ट. आता हा प्रकार काय बघा, वर्ब आयएनजी म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. आता काही म्हणतील हे एमिजार काय, तर याला म्हणतात हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद, जे की क्रियापदाला मदत करतं. तर इथे आपल्याला एमिजार योग्य प्रकारे वापरलं तरच हे व्यवस्थित वाक्य होणार आहे. पण एमिजार कसं वापरायचं? हा सब्जेक्ट काही असू शकतो, तर सब्जेक्ट आय असू शकतो. आय असेल तर एम वापरायचं, दे, वी, यू असेल तर आर वापरायचं. कारण हे अनेक वचनी करता आहे, हा एक वचनी करताय आणि हा तृतीय पुरुषी एक वचनी करताय, म्हणून याच्या पुढे इज हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. हे लक्षात आलंय तुमच्या? हे लक्षात ठेवा बरं, म्हणजे मग तुमचे सगळे व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य येतील. आणि त्याचं उदाहरण बघा, शी इज प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट खेळत आहे. पुढचं बघतोय निगेटिव्ह सेंटेन्स. जर तुम्हाला नकारात्मक वाक्य बोलायचं तर कसं बोलणार तुम्ही? खूप सोपं आहे. सब्जेक्ट घ्यायचा, एमिजार घ्यायचा, नॉट मध्ये लिहायचं. म्हणजे एमिजार नंतर लगेच इमिजिएट नॉट आलंच पाहिजे. एकतर एम नॉट, इज नॉट किंवा आर नॉट. तर इथे वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट झालं तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स. ही इज नॉट वॉचिंग टीव्ही, तो नाही बघत टीव्ही. तुम्ही म्हणाल आय एम नॉट वॉचिंग मोबाईल, असं तुम्ही आई वडिलांना सांगू शकता ना. त्या प्रकारे पुढे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे प्रश्नार्थक वाक्य कसं लिहाल? प्रश्नार्थक वाक्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं की हेल्पिंग वर्ब हे नेहमी सुरुवातीला येतं, नंतर येतो कर्ता सब्जेक्ट, नंतर येतो वर्ब आयएनजी आणि त्यानंतर येतो ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघा, आर यू रिडिंग अ बुक, पुस्तक वाचतोय तू, असं. तर या प्रकारे झाला हा स्ट्रक्चर. आता आपण बघूया डेली रुटीन ऍक्टिव्हिटीज काय काय असू शकतात. वाक्य कशी असतील? 50 वाक्य घेतलेली आहेत मित्रांनो. इंग्लिशची 50 वाक्य, त्याचा अर्थ मराठीत तुम्ही पाठांतर करा, इंग्लिश बोलायला फटाफट शिकताय की नाही बघा. आय एम इटिंग माय लंच, मी माझं जेवण खाते. शी इज ड्रिंकिंग टी, ती चहा पित आहे. आपण आता पुढचं वाक्य घेऊयात पटकन. दे आर स्टडिंग फॉर देअर एक्झाम, ते त्यांच्या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. बघा कर्त्याकडे लक्ष राहू द्या. दे आलं लगेच आर हा हेल्पिंग वर्ब आला. ही इज वॉचिंग अ मूवी, तो सिनेमा पाहत आहे. ही आलं ही इज. वी आर प्लेइंग फुटबॉल, आम्ही फुटबॉल खेळत आहोत. वी आला करता आणि हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवा फक्त. माय मदर इज कुकिंग डिनर, माझी आई रात्रीचं जेवण शिजवत आहे. द चिल्ड्रेन आर डुईंग देअर होमवर्क. सो चिल्ड्रन हे अनेक वचनी आहे. चाइल्ड एक मूल, चिल्ड्रन अनेक वचनी, म्हणून इथे आर हे हेल्पिंग वर्ब आलंय. मुलं त्यांचा गृहपाठ करत आहेत. आय एम लिसनिंग टू म्युझिक, मी संगीत ऐकत आहे. शी इज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित आहे. ही इज क्लिनिंग हिज रूम, तो त्याची खोली स्वच्छ करत आहे. ऍक्शन हॅपनिंग राईट नाऊ, आत्ता घडणाऱ्या कृती. द बेबी इज क्राईंग, मूल रडतंय, बाळ रडतंय. द बर्ड्स आर चर्पिंग, पाखरं चिवचिव करतात. बर्ड्स आलंय बघा इथे एस, अनेक पाखरं या अर्थाने आहे. ही इज
वेटिंग फॉर द बस, तो बसची वाट पाहत आहे. शी इज लुकिंग आउट ऑफ द विंडो, ती खिडकीतनं बाहेर पाहत आहे. दे आर डान्सिंग ऍट द पार्टी, ते पार्टीत नाचत आहेत. द फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर, माझे वडील वृत्तपत्र वाचत आहेत. वी आर टॉकिंग ऑन द फोन, आम्ही फोनवर बोलत आहोत. द टीचर इज एक्सप्लेनिंग द लेसन, शिक्षक धडा समजावत आहेत. द डॉग इज बार्किंग लाऊडली, कुत्रा मोठ्याने भुंकतोय. आय एम वॉकिंग इन द गार्डन, मी बागेत चालत आहे. वर्कप्लेस अँड स्टडी, अभ्यास आणि कामाच्या ठिकाणी कशा प्रकारची वाक्य बोलली जातात बघा. रिलेटेड ऍक्शन्स, ही इज वर्किंग ऑन हिज प्रोजेक्ट, तो त्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. द मॅनेजर इज कंडक्टिंग अ मीटिंग, व्यवस्थापक बैठक घेत आहे. द स्टुडंट्स, आता इथे स्टुडंट नाही हा, अनेक आहेत मुलं म्हणून लगेच आर हेल्पिंग वर्ब आहे. द स्टुडंट्स आर सॉल्विंग अ मॅथ प्रॉब्लेम, विद्यार्थी गणिताचा प्रश्न सोडवत आहेत. शी इज टायपिंग अन ईमेल, ती ईमेल टाईप करत आहे. वी आर डिस्कसिंग द न्यू प्लान, आम्ही नवीन योजनेवर चर्चा करतोय. ही इज प्रेझेंटिंग हिज आयडियाज, तो त्याची कल्पना मांडत आहे. दे आर प्रिपेअरिंग फॉर द टेस्ट, ते चाचणीसाठी तयारी करत आहेत. आय एम अटेंडिंग अन ऑनलाईन क्लास, मी ऑनलाईन वर्ग अटेंड करत आहे. आय आलं ना, आयच्या पुढे कंपल्सरी ऍम येणार, डोळे झाकून लिहा. द प्रोफेसर इज एक्सप्लेनिंग अ कॉन्सेप्ट, प्राध्यापक संकल्पना स्पष्ट करत आहे. तुम्ही म्हणाल ही पण कळत नाही, शी पण कळत नाही, तरी सुद्धा प्रोफेसर आले म्हणजे ही किंवा शी असणार, तर इज आहे हेल्पिंग वर्ब घ्यायचंच. द एम्प्लॉईज आर वर्किंग फ्रॉम होम, कर्मचारी घरून काम करतायत. एक कर्मचारी असता, एक एम्प्लॉई असता तर इज वापरलं असतं. एम्प्लॉईज अनेक कर्मचारी म्हणून काय आर हे हेल्पिंग वर्ब वापरलंय. ट्रॅव्हल आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीसाठी कशी वाक्य येतात बघा. शी इज पॅकिंग हर सूटकेस, म्हणजे ती तिचं सूटकेस पॅक करत आहे. ही इज बुकिंग ट्रेन तिकीट, तो ट्रेनचं तिकीट बुक करत आहे. दे आर ड्रायव्हिंग टू मुंबई, ते मुंबईला गाडी चालवत आहेत. द पायलट इज फ्लाइंग द एअरप्लेन, पायलट विमान उडवत आहे. वी आर व्हिजिटिंग अ हिस्टॉरिकल प्लेस, आम्ही ऐतिहासिक ठिकाणाला भेट देत आहोत. द टुरिस्ट आर टेकिंग पिक्चर्स, पर्यटक फोटो काढत आहेत. शी इज वेटिंग ऍट द रेल्वे स्टेशन, ती रेल्वे स्टेशनवर वाट पाहत आहे. ही इज चेकिंग इन टू द हॉटेल, तो हॉटेलमध्ये चेक इन करत आहे. द गाईड इज शोईंग द म्युझियम, मार्गदर्शक संग्रहालय दाखवत आहे. दे आर गोइंग ऑन अ रोड ट्रिप, ते रोड ट्रिपला जात आहेत. मिसलेनियस ऍक्टिव्हिटीज, द सायंटिस्ट इज कंडक्टिंग अन एक्सपेरिमेंट, शास्त्रज्ञ प्रयोग करत आहेत. द डॉक्टर इज ट्रीटिंग अ पेशंट, डॉक्टर रुग्णावर उपचार करत आहे. द गार्डनर इज वॉटरिंग द प्लांट्स, माळी झाडांना पाणी घालत आहे. द आर्टिस्ट इज पेंटिंग अ न्यू पिक्चर, कलाकार नवीन चित्र रंगवत आहे. द मेकॅनिक इज रिपेअरिंग द कार, मेकॅनिक कार दुरुस्त करत आहे. द ऍक्टर इज परफॉर्मिंग ऑन स्टेज, अभिनेता रंगमंचावर अभिनय करत आहे. द म्युझिशियन इज प्लेइंग द गिटार, संगीतकार गिटार वाजवत आहे. द टेलर इज स्टिचिंग अ ड्रेस, शिंपी ड्रेस शिवत आहे. द पोलिसमन इज कंट्रोलिंग द ट्रॅफिक, पोलीस वाहतूक नियंत्रण करत आहे. द फार्मर इज प्लॉइंग द फील्ड, शेतकरी शेत नांगरत आहे. सो आपण इथे बघितलं ह्या सगळ्या कृती कशा होत्या, ह्या कृती चालू होत्या. प्रत्येकाची आत्ता चालू कृती आपण इथे सांगितलेली आहे की नाही. सोपं समजलं की नाही तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा वापरायचा, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे नियम. जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ कळाला असेल ना, प्लीज लाईक करा, आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे जास्त हुरूप येतो अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी. आणि ग्रामरचं तुम्हाला कुठलाही पोर्शन, काही पार्ट अडत असेल ना, तुम्हाला बिनधास्त मेसेज करून सांगा, मी तुमच्यासाठी तो पार्ट किंवा तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे आम्हाला त्याचे रिप्लाय नक्की मिळतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.